आज मला बिल्डिंगचे काम मला करावं लागत आहे, कारण मी मोटर चालू करून चालले आहे. आज माझ्याकडे काम आलेलं आहे. हॅलो गाईज, माय नेम इज शिवानी आणि तुमचा अनदर ब्लॉगमध्ये आलेच होते. तर गाईज माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्हाला माहितीच आहे की मी एक खतरनाक असं चॅलेंज घेतलेलं आहे की मी, कारण ते काय घेतलेलं आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल. फर्स्ट वीक मी हे बनवलेलं आहे. काय ना, मी जास्त स्टडी तर करत नाही अगोदरच, बट तेच करत आहे त्याच्यामुळेच खूप घेतलं. का घेतलेलं आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल. मी खूप जास्त खतरनाक असं टाईम टेबल बनवलेलं आहे. बापरे, मला बघून किती वाटत आहे. निघालं एक सो दे माझ्या डेट म्हणजे 8 दिवसाच्या ह्याच्याप्रमाणे. तर बघा आपण फॉलो होते का, तर माझ्यासोबत जोडलेली. गाईज आपला हत्यार घालूया, म्हणजेच आपला चष्मा. नाही घातला तरी पण चालतं. तर गाईज अभ्यासाला स्टार्ट करण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर नोट्स पाहिजेत आपल्याकडे आणि माझ्याकडं, ज्या की नाही आहेत. तर मी पहिले एक दिवस, आज संडे आहे आणि मी पूर्ण नोट्स बनवणार आहे अगोदर सगळ्या, कारण की अभ्यास करण्यासाठी नोट्स तर पाहिजेतच ना. सो द नोट्स बनवणार आहे, नोट्स टाईम. गाईज क्या बताऊं मेरे हाल, काय सांगू. मोटर चालू करायला आले ते मोटर अगोदर पाणीच नाही, मम्मीने बहुत डाटा फिर से बंद किए. आता बघावं लागेल होतात अगोदर पाणी आहे का. तसं तर खूप पाणी आहे याच्यात. भाई साहब गाईज, मी एखाद्या कामाला बसली आणि ते पूर्ण झाले असं नाहीच आहे. मी गेले ते मोटर चालू करायला, सो आता मी स्टार्ट करणार आहे नोट्स टाईम. तर गाईज खूप वेळ झाला अभ्यास केला, आता खूप जास्त भूक लागलेली आहे आणि खूप टाईम पण झालेला आहे. बघू शकता ऊन आलं. गाईज चलो कुछ खाते हैं. अभी हमारे हो गई, क्या है खाने का कुछ तो होगा. गाइस हम बिस्किट ले गए थे और हम नहीं खाने वाले थे. मच्छी बघ बरं कशी किती तर गाईज नाश्त्यामध्ये खाणार आहे मी मटकी आणि मम्मी बनवणार आहे पोहे, कारण की मी बनवलेली मम्मीला बिलकुल आवडलं नाही का. तर गाईज आंघोळ करून मी झालेले रेडी. हां गाईज मी आंघोळ करून रेडी झालेली आहे आणि आता मी करणार आहे पोहे नाश्ता. काय का कुत्र्या. तर गाईज मी आज दिवसभर काय केलं ते सांगणार आहे मी शॉर्टमध्ये. मी फर्स्ट लिटर सकाळी ते आवडल्यावरती अभ्यास केल्यानंतर मग मी मस्तपैकी झोपले 2-4 तास, कारण की आज होता रविवार आणि खूप जास्त कंटाळा पण आला होता. नंतर मग मी जेवण केलं, नंतर परत झोपले 2 तास आणि नंतर मग देवाला दिवा लावला आणि आजचा ब्लॉग इथे संपला. स्टडी टाईम आता. बाय बाय गाईज.